असेल तर नाव जबाब द्या मला तुम्ही. कृषी विभागाच्या वतीने वाटप निविष्ठांची चौकशी तुम्ही करताय. किती तुमची किती जणांची समिती चौकशी करते आणि काय आढळलं चौकशीमध्ये? तर धाराशिवसाठी एक वेगळी समिती केलेली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही 4 दिवस झालं चौकशी करतोय. 12 तारखेला आम्हाला तालुका कृषी अधिकारी धाराशिव यांच्याकडून चौकशी संबंधित कागदपत्र भेटलेली आहेत. काल इथल्या मौजे मानसगाव येथील जे शिवेंद्र झेडपी फार्मर प्रोसेसर कंपनी आहे त्याच्या लाभार्थी याद्या आम्हाला भेटल्या. काल आम्ही कंपनीचे डायरेक्टर त्यांची काही चौकशी केली आणि आज जे 150 लाभार्थी होते गावातील तिथं सावडी वाचन करून त्याच्यात जे काही आक्षेप वगैरे आहेत त्यांचे घेतलेले आहेत आणि ते चौकशी अहवाल आम्ही आमच्या वरिष्ठांना सादर करणार आहे. चौकशीत तुमच्या निदर्शनास आलं शेतकऱ्यांना खरंच निविष्ठा मिळाल्यात की नाही? आता 150 लोक होते त्याच्यामध्ये ग्रामस्थांच्या मते त्याच्यामध्ये ते यादी तयार केलेली आहे. काही लोकांच्या नावाने जमिनी नाहीत, काही लाभार्थी मयत आहेत असं ग्रामस्थांचा आक्षेप आहे. त्याला आम्हाला संबंधित विभागाकडून म्हणजे जमीन नावावर नसेल तर महसूलशी खातरजमा करावं लागेल. जर आणि लाभार्थी मयत असेल तर ग्रामसेवक किंवा त्या संबंधित खात्याकडून म्हणजे या कार्यक्षेत्रातील सहाय्यक कृषी अधिकारी चौकशी करते तसा अहवाल सादर. प्राथमिक किती ग्रामस्थांच्या आक्षेपानुसार प्राथमिक किती शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही? 83 जणांची यादी तयार झाली. 150 जण. चहा पाण्यासाठी नाहीये. फार्मर प्रोसेसर कंपनीच्या चौकशीच्या अनुषंगाने त्यांनी जे ह्या निविष्ठाचे RTGS किंवा कागदपत्र जे आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला फार्मर कंपनीचे ऑफिस हे ह्याच गावात असल्याबाबत कळवले. तिथं जाऊन त्यांच्याकडून आम्ही फक्त कागदपत्र घेतलेले आहेत. बाकी काही काय कागदपत्र घेतले? त्यांचं बँकेचं स्टेटमेंट किंवा त्या निविष्ठा ज्यांनी खरेदी केलेले आहेत त्याच्याबाबतच कागदपत्र घेतलेले. काय आढळून आलं का तुम्हाला? कागदपत्र चौकशी आणखी मी सचिन बावगे तालुका कृषी अधिकारी आहे, चौकशी समितीमध्ये सदस्य आहे. मी अमोल जाधव शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष. विषय असा झाला की सरकारला वाटलं की शेतकऱ्याचं कुठं उत्पन्न वाढावं, त्याला औषधं भेटावी, खतावे भेटावे म्हणून हे सरकारने शेतकऱ्यासाठी एक धोरण राबवलं होतं. आणि शासनानं काय केलं, हे कृषीच्या मार्फत औषध दिलते. ह्या कृषीने आता ह्यांच्याकडे माणूस बळ कमी होतं का काय होतं मला माहित नाही. ह्याने प्रोड्युसर कंपन्यांना ते औषध वाटपासाठी दिले ते आणि त्याच्यामध्ये बियाणं होतं, औषधं होते. समजा शेतकऱ्याला फवारताना काय त्याच्या औषधाची इजा होऊ नये म्हणून एक संरक्षण किट पण होते. 4,500 किट खरेदी दाखवले, औषधं दाखवले ते. परंतु मी आता थोडस मध्ये एक आंदोलन केलं तर त्या आंदोलनानंतर मला काही शेतकऱ्यांची यादी मिळाल्या होत्या. ते तर ती यादी होती भानसगावची. 150 लोकांची यादी होती, 150 लोकांची यादी होती. मग मी इथं तक्रार केली त्या समितीकडं किंवा ह्या गावची चौकशी करण्यात यावी. तर ह्या चौकशीमध्ये असं आढळून आलंय की ह्याच्यात 2 ते 3 लोक मयत आहेत ते. आणि जे लोक आहेत का त्यामध्ये काय भूमिहीन आहेत त्यांना शेतीच नाही असे पण काही लोकांचा त्याचा समावेश आहे. आणि जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं पण आधार कार्ड वेगळंच आहे, त्यांचा 7/12 वेगळा आहे, मोबाईल नंबर वेगळा आहे. म्हणजे ह्या शेतकऱ्यापर्यंत ह्या शासनाने दिलेल्या जी निविष्ठा होती. किती शेतकऱ्यांची यादी आहे, किती शेतकऱ्यांना निविष्ठा मिळाली आणि कुणाला मिळालं नाही? आता बऱ्यापैकी 70, 80, 90% लोकांना निविष्ठाच माहित नव्हतं. निविष्ठा आहे तेच माहित नाही. आणि काय त्यांच्या जवळ बच्चे असतील, त्यांच्या जवळच्या कोण प्रोड्युसर कंपनीच्या त्यांना दिले असेल तर ते पण मला माहित नाही. पण 90% शेतकऱ्याचं म्हणणं की आम्हाला निविष्ठाचं वाटप झालेलं, आम्हाला त्याच्यामध्ये काय दिलं हेच माहित नाही. त्याच्यामुळं हे सगळं काळा बाजार प्रोड्युसर कंपनीने केलेला आहे. आणि मी तुम्हाला ह्याच भानसगावचं एक उदाहरण, फक्त आपण भात शिजला एका शेतावर बघतोय तर हे अख्ख्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हे सगळा गोंधळ चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, माझा जी कृषी समिती नेमली चौकशी समिती, माझा चौकशी समितीवर सुद्धा आरोप आहे. कारण हे चौकशी समिती प्रोड्युसर कंपनीच्या घरी जाऊन जर तुम्ही शेतकरी बोलून घेऊन जर त्याला विचार चौकशी करत असाल तर ही चौकशी समिती सुद्धा चुकीची आहे. मी मान्य कलेक्टर साहेबाला 20 एप्रिल एक निवेदन दिलं, तर त्या निवेदनामध्ये मी त्याचा उल्लेख केला की मला चौकशी समितीमध्ये कृषी मधला माणूस नको आहे. तुम्ही इतर महसूल असू द्या, इतर चौकशी समितीमध्ये माणसं नेमा, ऑफिसला ती समिती द्या. पण
ह्याने कृषीला चौकशी म्हणजे ह्यांना आज पारदर्शक कारभार करायचा नाही थोडक्यात, म्हणजे ह्यांना हे सगळं प्रकरण दाबून न्यायचंय. त्याच्यामुळं माझा चौकशी समितीवर पण विश्वास नाही आणि माझा आता शासनावर सुद्धा विश्वास नाही. आज शेतकरी आत्महत्या करतोय, रोज 2-3 आत्महत्या होत्या त्या जिल्ह्यामध्ये, आणि एवढं जर वाईट परिस्थितीमध्ये जर हे शासन प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून वाटप असेल चुकीच्या माध्यमातून, तर ह्यांच्यावर जेवढ्या प्रोड्युसर कंपन्या त्या ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावर 400 गुन्हेच दाखल करावे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. मी आज निवेदन देतो, उद्या आंदोलनाची तयारी लागलो. साधारण 7 ते 8 कोटीपर्यंत हा घोटाळा जातोय. 8-9 कोटीपर्यंत हा घोटाळा जातोय. कृषीचं साहित्य जे वाटप झालं त्याची यादी लागली, तुमच्या नावावर बी आले असेल, काय नेमकी परिस्थिती? हा, माझं नाव आहे त्याच्यात पण आधार नंबर वेगळा चुकीचा आहे, मोबाईल नंबर चुकीचा आहे. नाही, मला काही मिळालेलं नाही, खत नाही, औषध नाही, बी नाही, काय नाही. किती साहित्य होतं आणि तुम्हाला काय काय साहित्य होतं ते काहीच माहित नाही आम्हाला, काय साहित्य आहे काय नाही, काय दिलंय काय नाही शासनाने दिलं. आज आम्हाला ती यादी लागल्यावर आम्हाला माहित झालं, अशी यादी लागली. त्याच्यातनं आम्ही ते चौकशी केली तर ते असं निष्पन्न झालं की बाबा दुसऱ्यांनी कुणी तुमचं नाव जोचलून घेतलं. यादी नाही, आमची सही नाही, आम्हाला काय माहित नाही. नाव सांगा. बालाजी भगवान तुळजापुरे, बाणसगाव.